अपयशाने खचून न जाता प्रयत्न करत राहिल्यास यश नक्कीच मिळते। आयुष्यात जे करायचे ते मन लावून करा। अभ्यासात नेहमीच सातत्य ठेवा। अपयश आले म्हणून खचून जाऊ नका। प्रयत्न करत राहा, यश नक्कीच मिळते। जीवनात आई व वडील हेच आपली प्रेरणा असली पाहिजे। त्यांचे आशीर्वाद पाठीशी असेल तर इतर कुठल्याही मार्गदर्शनाची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन मुंबईचे पोलीस निरीक्षक देविदास सांगळे यांनी केले। मालेगाव तालुक्यातील रोजे येथे सोमवारी विविध शासकीय पदांवर कर्तव्य बजावणाऱ्या व पदोन्नती मिळवलेल्या भूमिपुत्रांचा नागरी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना सांगळे बोलत होते। कष्ट, जिद्द व चिकाटी बाळगून यश मिळवणाऱ्या गावातील तरुण पिढीला निरीक्षक सांगळे यांनी आवाहन केले। मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या सांगळे यांना नुकतीच निरीक्षकपदी बढती मिळाली। त्यांच्या कार्याचे कौतुक करत मंडळ अधिकारी केशव शिरोळे यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर परिस्थितीचा बाऊ न करता यशाचे शिखर गाठता येते, असे सांगत तरुणांसाठी सांगळे हे एक मार्गदर्शक उदाहरण असल्याचे स्पष्ट झाले। या प्रसंगी विविध मान्यवरांच्या हस्ते भूमिपुत्रांचा गौरव करण्यात आला। सोहळ्यास मालेगाव ग्रामीण पोलीस अधीक्षक नितीन गणापुरे, बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडू काका बच्छाव तसेच नांदगाव विधानसभेचे दमदार आमदार सुहास कांदे यांचे पुतणे ज्ञानेश्वर कांदे, प्राध्यापक डी.एल. आहिरे, प्राध्यापक हिरालाल नरवाडे, महेश शेरेकर, माजी जी.प. सदस्य चंद्रकांत वाघ, उंबरदेचे विजयी पर माजी पोलीस पाटील आप्पासाहेब ताडगे, साजवाळचे पोलीस पाटील किरण जाधव, माजी सैनिक सतीश रक्टे, पाडळजेचे नाना पगार, किरण माऊली, शिंदोरणे येथील पुंजाराम धुमाळ, हेमंत शिंदे, कैलास शिंदे, अशोक घनवट, साहेबराव नरवाडे, शंकर म्हस्के, सागर शेरेकर, मालनगावचे विश्वास सूर्यवंशी, चिंचगव्हाण गावाचे सरपंच महेंद्र शिसोदे, पत्रकार अतुल शेवाळे व माळ माथ्यावरील असंख्य युवा तरुण उपस्थित होते। देविदास सांगळे यांना पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली। राजेंद्र उगले यांनाही उपनिरीक्षकपदी बढती मिळाली असून अभिमन गायकवाड हे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बनले आहेत। भाऊसाहेब तुपे यांची जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाली। संदेश सांगळे यांना आरोग्य सेवकपदी बढती मिळाली आहे। बाबाजी आहिरे यांना तहसीलच्या शिपाई पदाची संधी मिळाली। शरद सानप यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली असून विवेक निकम हे कोतवाल झाले आहे। या सर्व भूमिपुत्रांचा ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला।